पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगार मोकाट, जीवितांच्या जीवाला धोका। 15 वर्षीय इस्मास फिल्मी स्टाईलने लोखंडी रॉडने मारहाणीत पीडिताच्या डोक्यावर 18 टाके तसेच हातपायावर रॉडने मारहाण। मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 351/25 भादवी कलम 115(2), 118(2), 3(5) अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही संबंधित आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत। सदर गुन्हा अशफाक खां उस्मान खां राहणार धनगरपुरा मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला आहे। या गंभीर प्रकरणात आरोपींनी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या असून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत। आजपर्यंत मी संबंधित पोलीस ठाणे उपविभागीय अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे वेळोवेळी लेखी व वाचिक स्वरूपात तक्रार केली, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही। राजकीय पाठबळाचा व आर्थिक सामर्थ्याचा वापर करून आरोपी कायद्याला थट्टेत उडवत आहेत आणि पोलीस प्रशासन त्यांच्या समोर हतबल झाल्याचे दिसते। हे केवळ पीडितांच्याच नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे। घटनास्थळी कार्यरत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे गुन्ह्याच्या पुराव्याचे महत्त्वाचे साधन असून पोलिसांनी त्या फुटेजची जप्ती करावी। ते फुटेज जाणीवपूर्वक नष्ट केले जाऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही। अशा परिस्थितीत IPC कलम 201 अंतर्गत आरोपींवर पुरावे नष्ट करण्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे। पीडित अशफाक खां यांच्या मागण्या: आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, मला व माझ्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण प्रदान करण्यात यावे, पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, घटनास्थळी असलेले CCTV फुटेज तातडीने जप्त करून सुरक्षित करण्यात यावे। जर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर मानवाधिकार आयोग, माननीय उच्च न्यायालय आणि राज्य पोलीस महासंचालनालय यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल। लोकशाहीत न्याय मिळवण्यासाठी जर रस्त्यावर उतरावं लागलं तर ती वेळ येऊ नये हीच अपेक्षा। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, मलकापूर, बुलढाणा।